ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। एक भावनिक पोस्ट करून त्यांनी चळवळीतून बाहेर पडण्याचे संकेत दिलेत। मी ओबीसींच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, मात्र आता शत्रूंची संख्या वाढते, पण आता सहन होत नाही, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। लवकरच भूमिका जाहीर करेन असं हाके म्हणाले। गेले काही दिवसापासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके जो मराठा आरक्षणाबाबत जी.आर. काढला आहे त्याच्या विरोधात ठिकठिकाणी जाऊन आंदोलन, मोर्चे आणि सभा घेत आहेत। मात्र काही वेळापूर्वी त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली। ती पोस्ट नेमकी काय आहे आणि त्याच्याविषयीच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुम्ही काय सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली त्याचे खरं तर काही वेळापूर्वी आणि ती सगळी चर्चा सुरू आहे? खरं तर गेल्या एक राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून मी महाराष्ट्रामध्ये श्वास म्हणून ओबीसीच्या प्रश्नावर लढतोय, आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय। एक आरक्षणाची पॉलिसी, धोरण आणि या महाराष्ट्रामधलं, देशामधलं सोशल डिस्क्रिमिनेशन आणि त्याचं काय एक लीगल ॲस्पेक्ट काय आहे हे मी माझ्या अपिलिंग भाषेमध्ये सर्वसामान्य माणसाला सांगायचा प्रयत्न करतोय। मग त्यामध्ये उपोषण असतील, आंदोलनं असतील, मोर्चे असतील, रॅलीज असतील, हे सगळं करतोय। आणि विशेष म्हणजे मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे। मी कुणालाही गाडी देऊ शकत नाही, कुणालाही कुठलाही खर्च करू शकत नाही। लोक मला बोलवतात, मी फक्त जाऊन मी तिथं माझं व्यक्त होतोय। आणि हे सगळं चालत असताना एक मी बोलत गेलो, लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि त्यामधूनच आजपर्यंतच्या लढ्याची मला भीती नव्हती। पण अलीकडच्या कालावधीमध्ये जसा जी.आर. निघाला तेव्हापासूनचा जो काही एक संघर्ष टोकाचा बघायला मिळतोय तो प्रचंड आहे। काल परवाच माझा एक सहकारी आहे, त्या सहकार्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर करण्यात आले, पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि परत त्याच्या डोक्यामध्ये जवळजवळ 6-7 टाके पडलेले आहेत। मग एवढा जीवघेणा हल्ला झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातली लोक पुढे येत नाहीत, बोलत नाहीत। त्याच्या अगोदरच एक दिवस माझे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या गाडीवरती पेट्रोल टाकून गाडी जाळली गेली, म्हणजे पेटवली गेली आणि 1 तासात तो आरोपी सुटून बाहेर आला आणि परत मला 2 फोन बंद करून ठेवावे लागलेले आहेत। परत घरातून निघालो, पोलिसांची कॅनवायची गाडी असताना गाडीच्या मध्ये गाडी घालण्याचा प्रयत्न केला जातोय। एवढा जीव घेणा हा संघर्ष करत असताना सगळीच लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत पुढून। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।